अरे हाय. हाय काय हाय? अरे असं नवीन बघितलं आणि काय करती? मग तू हात कशाला लावतोस? हात कशाला लावतो म्हणजे त्यात काय तर तुम्हाला लय आवडते. तुला लाज नाही का? घरी बायको आहे की. कुणाला तुला लाज नाही काय? माझी बायको मला आवडत नाही, तुला आवडती. घरी बायको असून इतर भंगार कुठलं छी ते बायांसारखे हे करते. अरे काय डोक्यावर पडली का? मला तू आवडती म्हणून सांगितलं ना. तुला अक्कल नाही काय? दुसऱ्यांच्या हे लाज वाटत कसं नाही पोरीला हात लावतोस? हा बायको घरी पडली की सोन्यासारखी जा की तिच्याकडे. मला नाही आवडत ती. मला नाही आवडत ती. बघा इथं काही तुला आवडती सांगितलं तू आवडती म्हणून. अरे तू काय डोक्यात बिक्यात भरीर झाला काय ना आलाय का? आता मारलं तुम्हाला. अरे अशी लब्दी ना कुत्रिया. तू चल तुझ्या बायकोकडे चल. कुणाकडे? बायकोकडे चल तुझ्या. कपडे 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 त्याची काय आली? हे बघा ना उसात ना आलं छेड काढालंय. तुला कळत काय? मला आवडती राव ती. तुझी बायको काय केली मग? कोणाची? तुझी बायको मला नाही आवडत बायको. मला बायको सोडून हिच्यासोबत बायको नाही आवडत. काय आवडत तुला? हिच्यासोबत लग्न करायचं. याच्यासोबत किती घाण आहे बघा ते. कुठून आलंय? कोणाच आहे? ती नाही का ती खुशी तिचा नवरा आहे. आपल्याकडे राहायला आले ते. हा सोन्यासारखी बायको असून माझी छेड काढते. काय डोक्यात लागला काय? तू पोरींच्या रस्त्यावर छेडी काढ कुत्री जेवण हानते पुरी. ह्याच्या बायकोला बोला. ह्याची बायको टमाटमा बोलत असती. तिला सांगितलं त्याच्या पाहिजे. बायकोला जाऊन घोडे लावून तू जरशी जाऊतेच की आता सांगतेच की तिला. तिला म्हणा ही जळ कुठून आली? याचे सगळे कपडे फाडून नी फाडून याला गचून द्याल तरी नी फाडू नका. तिथे गेलं फाड. जा घेऊन तुझी बायकोकडे जा. तुझी बायको लग्न कर माझ्यासोबत. तुम्हाला बायको नाही आवडत. बायको नाही आवडत मला. लग्न तिच्यासोबत कशाला केलं? नास चल तिकडं. हा चल चल तू. बायकोकडे चल. नाही बायको नको. बायको हानीन मला. थांब मी काय म्हणतो ऐक ऐक. टोक इकडे चल. इकडे तुझी बायको आहे. कुठे गेली? ए खुशी खुशी आता तू बघ ना घालाय कपडे आहेत का? अरे बघतोय नवऱ्याला हानती. जरा नवऱ्याला सांभाळ. काय झालं? टमाटमा बोलतीस की नाही? तर कितीदा तुला आधी पण सांगितलं होतं ते बघतो पोरींकडे म्हणून. पोरींकडे बघतो मग. अगं मी रानात नाही येत होते तिथं मला डायरेक्ट हात लावतोय आणि मला प्रपोज करतोय तू आवडती म्हणतोय. काय झालं? काय झालं सांग ना. काळ माकड कुठलं? काय लाडा लागा रे? काय झालंय मला सांगा ना. काय असल्या भिकारड्या संग लग्न केलं मी? तुमच्या बहिणी छेड काढली त्या भाडखावनी. मला ती आवडती. मला खुशी थांब आता शांत घ्या. खुशी तो नवऱ्याला सांभाळायची पोलीस स्टेशन द्यायची. काय झालंय काय? याला पोलीस स्टेशन नेऊन घालायची. तुला काय वाटतं का नवऱ्याला पोलीस अरे तुला लाज वाटते काय थोडंफार? माझ्या बहिणीची याच्या बापाला बोला. कुठे संजू कुठे? नाही संजू कुठे? बापाला विचारू. थांबा जरशी येड्यावर नका करू. याच्या बापाला विचारू जरशी. तो बाप त्याच्या बापला सज्जन आहे. ए तो सासरा कुठे रे? रानात गेले असते. बापू बापू हे बघा तुमचं पोरगं काय कलामात्री करताय. दादा चक्करला काय? ए यार बोले थांब ना जरा शिकला काय नको हाणू आता. त्याच्यामुळे सरकार आणतं माझ्या लेकराला. बापू ही पोरगी ऊसात गाबाळ काढी ती आणि हिची छेड काढली राव. तू काय ही बघितली का आवाज? बघ किती चोपलाय. अरे तुला हे नवीन शर्ट तुझं जाळ कर शर्ट त्याला सांग समजून नाही तर का आपण याच्या बहिणीच्या छेड काढतो मला जगून देते. तुला ही धनते बायको असून तुला मिळालो काय मी राडा दे. तू का ऐका 2 मिनिटं शराय ना हे असल्यामुळेच ना कॉलेजला जायला मुलींना त्रास होतोय. इकडं कॅफे मध्ये जायला त्रास होतोय. चहा प्यायला. अरे नीट सुधारायला का तुम्ही? तुमच्यामुळे जगाव का मारावं बहिणींनी काय कळा ना. हा लग्न झालंय ना तुझं? चांगली बायकोला का काय
मला तर काय पटत नाही सांगा राव तुम्ही काय आता कोर सांगू वारला का येडेवानी लग्नाच्या अगोदर ठीक होतं 2-4 ठिकाणी मार खाल्ला आता लग्न झालं तरी मला वाटलं सुधरण आता एवढी चांगली बायको असून बी कशाला गेलता तिकडं अहो, असते सुधारते का? अहो पण मला काय म्हणायचं बुद्धी भ्रष्ट होणार पोरं झाली ती. भाऊ तिच्या तू बायको चांगली आहे ना का मोकार एखाद्या पोरीची वाटोळ करतो आज तिने तुला हानीत आणलं लोक उद्याच्याला म्हणतील ह्या पोरीचं तो काहीतरी होतं ते बिचाराचं लग्न होईन का तिचे भाऊ तुला जीवच मारून टाकतील ना नाही खांडोळी करून मग मी तीच म्हणतो ना सपडा साफ करून टाकतो आणि आता असं केलं ना तुला सांग तू कायदा फेदा लय लांब राहतोय हो आता घरचीच मारून टाकते कोणीच वाकडं करीत नाही का आजच त्याच्यामुळं मला काय म्हणायचं हे नाना सांगा याला समजून नाही तर मी ना नाही माझं डोकं गरम आहे. इथून पुढं जर यांनी काही केलं ना तर याला तुम्ही बापू याला जर समजून सांगा तुम्ही आम्ही आहे कवर सांगाय तुला हाणला मारला का प्रत्येक वेळेस हाणलाच पाहिजे तुला पुढेच सांगितलं माणसाने जरा 4 माणसाचं ऐक ना तुला सांगितलं होतं घरात मर तिकडं आणि घरात म्हणजे काय ती तिची काय चुकी आहे? तिला काय बोलत होतो तर ती चालली असेल अरे दादा ह्याला चूक कळत तिची नाहीये पोरींची चूक नसती हे पोरं असले थेर करतात ना म्हणून आपल्याला पण भीती वाटते बहिणींना घराच्या बाहेर सोडायला तर रानात गेलती डबा द्यायला आप्पाला दिवसा डावा हे चालते मग संध्याकाळी तरी कसं काय पाठवायचं हिला पोरींना हिला बाहेर? नेऊन घालू का माहेराला तुला नसलं नीटनाट करायचं तर मग इथून पुढं करशील असले उद्योग नक्की नाही मी यांचे उद्योग बघून मीच जाणार आहे निघून आता एक काम करतो याची आहे ना ए, तू एक काम कर. अरे स्वतःचा प्रपंच मोडन बायको निघून जाईन दुसऱ्याचे कशाला मोकार डोक्याला ताण ना करतो? महिना 2 महिने जाऊन द्या बाहेर त्याशिवाय आदल येणार नाही, नाही. बाहेर त्याला काय तुम्ही करायचंय? लाड करू नका तू बॅग भर निघून जा तेव्हा याला आदल येईल मग बघू आपण काय होतं उपाशी मेले पाहिजे असली काय हाताने तुकडं खाल्लेलं करून मग जागी येईन तू तू बोल ना काहीतरी का तुला बोलतोय तोंड शिवलं काय जर आता काय बोलू मग या असल्याला बोलून बी उपयोग फरक पडत नाही किती वेळेस म्हणलं ह्या पुरीकडे नका बघू त्या पुरी संग नका बोलू पुरी एखाद्या दिवशी चोपत्यान आणि झालंय ती माझ्या समोर आता. असं हाणणं इथपर्यंत पार घरी येऊन हाणणं म्हणजे काय नाही, चांगलं आहे नाही, का नाही, बापू. हो का बापू आम्ही शेवटचं सांगतो परत जर असलं काही घडलं ना आम्ही दोघं मिळून उभा चिरू त्याला, उभा खांडोळी करून गुणीत भरून ए भाऊ हात जोड चुकलं म्हण परत त्या बांधवीत नाही पडणार नाही हे ना या तुमच्या पोरीची ना या घेड छेड काढली ती खुशी अरे कुठे लक्ष तुमचे लक्ष कुठे म्हणजे आम्ही वावरातलं करायचं घरातलं करायचं काय हेच करायचं असले नालायक कुत्रे जलमलेत ना कशा आमच्या पोरी सुरक्षित राहतील बघ हा? बरं. अगं या तुझ्या नवऱ्याला ठेव ना बांधून आता काय बांधून ठेवायची वस्तू आहे का बांधून ठेवायला तुम्ही त्याला असं मोकळं कसं जरा चेतून रिकामं करायचं ना त्याला. तर आणलाय फार उघडा नागडा करूस तर हाणला तरी आता काय करायचं अरे याला ही समजून सांगू नका, त्या कान फार फुटते. ऐक ना हे मी काय म्हणतो नको आता जाऊ द्या एक मिनिट आपण सरळ पोलीस स्टेशनला जाऊ नाही, आता एवढे आमच्या बघून आहे ना, एवढे अरे जायची गरज नाही पोरगी थांबा. काय नाना, नाही तुम्ही 2 मिनिटं ऐका तसं नसतं ऐका. तिचं वाटोळं होऊन जाईल. हा ना. तुम्ही तसं नका एवढं बघा, आम्हाला पोलिसांनी चांगली सवलत दिलेली आहे आपल्यासारख्याला काय अडचण आली ना लावायचा म्हणजे नंबर पोलिसांकडे बाजू बोलवायचा. चलते आपली चलत नाही म्हणजे अशी छेड काढणारे 3-3 महिने जामीन नाही जाऊ दे ना मरू दे खडी फोडायला जाऊ दे ना ऐका ना बापू फोन केली की गाडी येईल लगेच हा बा, आपलं 1 दिवसाचं प्रकरण घडलं तुला सांगतो ही परत घडू नये म्हणून आपण त्याला सजा दिली नाही, पण आता त्याला लागलं आणखीन 2 मिनिटं ऐक ना परत वेळेस आहे जर ना उद्याच्याला ह्या पुरीचं हिचं सुधरा जाऊन हिचं आयुष्य बरबाद होऊन जाईल. काय उपयोगाचं आहे? अरे ना आलाय का त्या पोरीकडे बघून तुला सोडतोय आम्ही नाही तर तुझ्याशी खांडोळी केली असती बघ हा बरं जाऊ दे आता ह्या वेळेस मी माफी मागते त्यांच्या वतीने अरे तुमच्या तुमची काय चूक नाही वहिनी तुम्ही तुमच्या नका मागू. तोंडाकडे बघून तर आम्ही आहेत ना त्यांना आहे ना त्यांना आहे. तुम्ही आहे ना आता सरळ आहे ना पहिला जॉब होता ना तुमचा पुण्याला तिथे जाऊन कामाला लाग परत हं? हा, याला इथं नको ठेवू तुला बाबा. बोलावलं ना तुझ्या साहेबांनी कामाला वाटोळं करते ते. तिथे राहू नका इथं तुम्ही मोक्कर आहे ना डोक्याला खुराक चला नका डोक्याला ताप करू राहू जाऊ द्या सांभाळून घ्या तुम्ही आपलं जराशी. दोघं उद्या याच्याला पिशव्या भरून थेट पुन्हा ए पुरी तुला ओळखतोय ना आम्ही चांगलं याला घेऊन थेट पुण्याला पहिल्या जॉबवर हा. बदल तुम्ही इथं काही नीट तिथं राहणार बी नाही. तसेच करते तर नाही नाही या आपण नाही करणार. पोरीची पुण्य आहे म्हणून तू वाचलस नाही तर आज तू जेलची हवा खाल्ली असती ह्या पोरीची नाही ह्या बिचाऱ्या हा ना हा ना आता काय ह्याच्याकडे करणार बघून तेच आणि तेच ना हा काय घरचे बिचारा कष्ट चांगले. करतय हा किती कष्ट करते बघा ना राव. मी तिकडे मर मरतून तू इकडं नाही तर उठलं की माझ्या अगोदर राहणार पाहिजे तू जमते या येड्याचे बाजार आहेत राव हे कळायला पाहिजे राव काय गोष्टी दोन काय पोरांनो जाऊ दे बा, मी माफी मागतो देश सोडून नका त्या बिचारचं वाटलं नाही नाही तू पाय पड तिचे तुम्ही हा, पड, पाय पड. पाय पड ना घासायला. पाय पड ना घास त्या पायावर चुकलं म्हण जाऊ पाय पड, पाय. चुकलं म्हण नाही नाही वाकून हात जोड पाय टाक ना ते बुकी टाकून दे. अरे, पाय पड. नाही तर मग तू गाड होऊन धिंड काढवा तुला सांग पाय पड. नाही माझं नाही ती सजा आहे तुला पाय पड तू पाय पड दोन मिनिटं याचं फोटो काढ. थांबा थांबा नाही नाही, परत तू जर कळवणी केलं तर फोटो डायरेक्ट व्हायरल करायचा कर पाय व्हायरल पड. थांबा मी काय पड सांगतो पाय. नाही आता पोलिसाकडे जायचं चुकला तिच्या पाय पड
व्हिडिओ काढलाय का दादा? पस्तावा नाही कर, ऐका, पड की पाया. ए. एवढं करू गेलेस तू ए, म्हातारे 2 मिनिटं थांबा. नाही ऐकत ना फोन करतो मी. नाही नाही पोलिसांना नको. बाबा, काय डोक्यात बाहेर पड, बाहेर पड. खाली वा, खाली पाय धर. अरे वाकीचा मनगट मोडलं तुझं माझं कंबरला चुकलं गेलं परत ना कामातून. असं करणार. आमच्या मनात समाधान झालं आणि परत असं करू नको. आणि परत जर केलं त्याच्या वतीने मी हात जोडतो. नाही नाटक तोडायचे मग. नाही नाही गावातच दिसलं नाही पाहिजे मला उद्या. जाईल उद्या त्याला जॉबला जाईल. जा तुम्ही जा पोरांनो. गावात नका दिसून देऊ नाही तर मग जा तुम्ही. ए, चल घरी. जा तुम्ही पोरांनो. जाऊ दे ना आता. चल घरी तोंड नको बघ माझं. अरे बाबू भाऊ आणि त्याला नीट समजून सांग. तुला लाज वाटायला पाहिजे थोडीफार, जनाची नाही तर मनाची. अरे कुत्रीच्या ऐवणी खांडोळे केले असे त्याच्या माहिती का तुला त्यांनी. म्हणून मला हाणावं लागलं. तुला कळत काही? अरे कशाला त्या भरल्या संसारात ते तू पुरीची वाटोळ करतो. त्या पुरीच लग्न आहे, एक तर नालायक माणसं आहे. तू जगायच्या तू हातपाय मोडून टाकले असते इतक्या वेळात माहिती. आज जर मी त्यांना हाणलं नसतं ना तर त्यांनी मरणाच बदडलं असतं. आता नशीब त्याला सांगलं, कशाला हिला त्या नाही पोरी छेड हाणलं काढते? त्यांनी. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही म्हणा? मला ती पटती एवढी सोन्यासारखी बायको असून तिकडे चालाय तोंड मारायला. अक्कल पाहिजे ना तुझी थोडीफार. अवगुण पाहून हिची खोड केली एखादी, मग काय करणार? अक्कल आहे का थोडीफार? त्यांना जनाची लय नाही तर बरं मनाची धर्म. वाटलं. त्यांच्या मनाला समाधान भेटन मग. चांगलं आहे का? सगळ्या दुनियाला हसू करायचं आणि आपल्याला घरी येऊन मार खायचा. काय करा तुम्ही आपलं आहे ना सरळ जाऊ दे आता, ते काय बोलण्यात मजा नाही. इथून पुढे माझं चुकलं. इथून पुढे मी दुसऱ्या बाईकडे बघणार नाही, काय नाही. बघ आता तुझी मर्जी नाही तर मग महाराशिवाय पर्याय नाही तुला. मला जाऊ दे, जा परत घरात, नाही चला. असं करणार. जा घरात जा. जाऊ द्यात हात पाय तोंड धू, कपडे घाल, दुसरे काय तमाशा सांग बरं. जावा आता. चल. बाबा आता यांचं कसं हो? काय आता आपण दोघांनी मिळून त्याला समजून सांगून जाग्यावर आणावं लागेल. बरं असं रोज मार खायचं आणले. आता मी बी हाणलं तू हाणलं, मग काय होईल? थोडस प्रेमाने अहो, पण गोड ती बोलून. पोरगी पण आहे ना, पोरगी कशी आहे ती माहितीये ना, ती चांगलं इतकी लेकरं तापड आहे. आहे. हो. ती बरं किती जर कालवा केला असता तर नशीब काय झालं आपल्या असतं? तोंडाकडे पाहून त्या माणसाने थोडस समजून घेतलं, माफ केलं, नाही तर मग काय उपयोग होतो सांग बरं तू. बरं पोलीस स्टेशनला गेलो, हे परत त्यांना 3 महिने तर जामीनच नाही. मग कुठं वकील आहे बांधगडीने आपल्याकडे पैसे आहेत का? एवढा पैसा बी नाही ना हो. आणि इज्जतीचा पंचनामा. तुला बी समाजात वागता येणार, जाता येता हिच्या नवऱ्याने छेड काढली, जेलमध्ये गेला. मला येता जाता याच्या पोरांनी छेड काढली, जेलमध्ये गेला. राहता पण येते अशा पोरांमुळेच आज पोरींचं वागणं, हो ना किती त्रास होते. त्यांना वागता सुद्धा येत नाही. बाहेर जाता येत नाही. घराच्या बाहेर पडलं की पोरांच्या नजरा. हा ना, तरी आपण रोज करून खातो म्हणून बरे. जर हे लखोपतीच्या घरी असली अवलाद असली त्यांनी काय केलं तसं. जाऊ दे नको आता. टेन्शन घेऊ. चला जेवायला वाटते.